बांधकाम कामगारांना विवाहासाठी 30,000 रुपये आर्थिक मदत म्हणून समाज कल्याणामार्फत हे त्यांना दिले जाणार आहे। जेही नोंदीत बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील बांधकाम कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात, कमी वेतन मध्ये काम करत असतात, त्यामुळे त्यांना विवाहाला लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो। त्यामुळे राज्यातील या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाकरिता त्यांना 30,000 रुपयाची आर्थिक सहाय्य देण्याचे ठरवले आहे। ही रक्कम त्यांना डीबीटीच्या सहाय्याने म्हणजेच आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील। तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते असतील आणि कोणती अटी असतील आणि यासाठी अर्ज कशा प्रकारे करावे ही सगळी माहिती। तर मित्रांनो, आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी यायचं आहे बांधकाम कामगार या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन सोडून दुसरा ऑप्शन कॉन्ट्रॅक्शन वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम याच्यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा एक नवीन पेज ओपन होतो। त्यानंतर आपल्याला तिथून सिलेक्ट करायचे आहे न्यू क्लेम सिलेक्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जे आपल्याजवळ लेबर कार्ड असतो त्याच्यावर एमएच नंबर लिहिलेला असतो तो नंबर आपल्याला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर फिल केल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म याच्यावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, आता आपल्या मोबाईलवर एक OTP येणार, ते OTP येथे आपल्याला फिल करायची आहे। आपल्याला इथे फिल करायची आहे 551716 551716। त्यानंतर वॅलिड OTP याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला जो कार्ड आहे किंवा आपले जे बांधकाम कामगाराचे रजिस्ट्रेशन झाले होते त्याची पूर्ण प्रोफाईल येथे ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुमचे पूर्ण नाव लिहून दिसेल तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे, बघू शकता तुम्ही येथे पूर्ण आपली बँक डिटेल सगळी काही भरून आलेली आहे। त्यानंतर तुमची जर बँक डिटेल भरली नसेल तर तुम्हाला IFSC कोड, अकाउंट नंबर, बँकेचे नाव सगळे टाकून घ्यायचे आहेत। आणि आता तुम्हाला यानंतर केंद्र निवडायचे आहेत। केंद्र म्हणजे प्रत्येक तालुका, या तालुक्यामध्ये एक केंद्र दिलेले आहेत। त्या केंद्रामध्ये तुम्हाला जाऊन हे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत। तर बघू शकता जसा मी केंद्र निवडणार आहे। हे डॉक्युमेंट्स जे आपण आता केंद्र निवडले आहेत ते आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत। त्यानंतर योजना श्रेणी निवडायची आहे। जे आपले हे फॉर्म आहेत हे समाज कल्याण योजनेअंतर्गत येतात, त्यामध्ये आपण समाज कल्याण योजना निवडणार। त्यानंतर आपले क्लेम आहेत 30,000चे, तर आपण पहिलेच सिलेक्ट करणार आहोत S01 हे सिलेक्ट करणार आहोत। नोंदणी बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये याच्यावर आपण क्लिक करणार। तुम्ही बघू शकता क्लिक केल्यानंतर आपले फॉर्म आणखी ओपन झालेले आहेत। आपल्याला हे पूर्णपणे भरायचे आहेत। त्यानंतर तर मित्रांनो, डेट ऑफ मॅरेज म्हणजेच विवाह तारीख, म्हणजे तुमचा विवाह केव्हा झाला, म्हणजे तुमचा लग्न कधी झाला ते तारीख आपल्याला इथे फिल करायची आहे। त्यानंतर आपण आपल्या गावच्या ग्रामपंचायत किंवा नगर परिषदमध्ये विवाह नोंदणी कधी केला, जसे की कोणी ग्रामपंचायतमध्ये करतात, जसे की ते गावात असल्यावर कोणी नगर परिषदमध्ये करतात। विवाह नोंदणी दिनांक म्हणजे तुम्ही जे ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंद केल्याची दिनांक आपल्याला इथे फिल करायची आहे। विवाह नोंदणी ठिकाण म्हणजे आपण कोणत्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा कुठे विवाह नोंद झाली
ते ठिकाण आपल्याला येथे फिल करायचे आहेत. जसं की तुमचं ज्या गावामध्ये लग्न झालं त्या गावामध्ये तुम्ही विवाह नोंद केले असाल ते ठिकाण आपल्याला येथे फिल करायचे आहेत. जसे की आपल्याजवळ विवाह नोंद प्रमाणपत्र असतो, त्याच्यावर एक नोंदणी क्रमांक असतो, ते आपल्याला इथे फिल करायचे आहेत. म्हणजे की जसं तुम्ही ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंद केलं, तुम्हाला एक नोंदणी प्रमाणपत्र भेटते, विवाह नोंद प्रमाणपत्र. त्याच्यावर विवाह नोंद प्रमाणपत्रावर नंबर असतो, तो नंबर येथे फिल करायचे आहेत. त्यामध्ये तुमचे जे क्लेम असतो, जसे की तुम्ही स्वतः आहात तर तुम्ही आता आपल्या पत्नीचं नाव इथून सिलेक्ट कराल. जशी की पत्नीचं फॉर्म असेल तर तुमचं नाव इथे येईल, त्याच्यामधून तुम्हाला ते नाव सिलेक्ट करायचे आहेत. आणि आधार नंबर ॲटोमॅटिकच येईल, डेट ऑफ बर्थ सगळं काही तुमचं फिल होऊनच येतो. आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते आपण आता बघणार आहोत. आपण तुम्हाला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे विवाह नोंद प्रमाणपत्र ग्रामपंचायतून किंवा नगर परिषदमधून भेटतो ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाबाबतचे स्वघोषणापत्र म्हणजे तुम्हाला एक 100 रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आहे. स्टॅम्पमध्ये तुम्हाला स्वघोषणापत्र म्हणजे असं लिहायचं आहे की माझं पहिलेच लग्न आहे, अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र म्हणून एक लिहायचं आहे. त्यानंतर पती पत्नीचे आधार कार्ड म्हणजे दोघांचे आधार कार्ड एका PDF एक PDF बनवायची दोघांचे आधार कार्डची आणि ते अपलोड करायचे आहेत. त्यानंतर राशन कार्ड, तुमच्या पत्नीचं किंवा नवीन लग्न झालं तर ते राशन कार्डवर पत्नीचं नाव चढवायला लागेल तुम्हाला, म्हणजे नाव ॲड करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला तो फॉर्म भरायला जमेल आणि तो राशन कार्ड इथे अपलोड करावा लागतो. त्यानंतर जे तालुका केंद्र आहे, ज्या तालुका केंद्रावर आपण हे पूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी नेणार आहोत, पडताळणीसाठी ते आपल्याला इथे टिक मार्क करायचे आहे. टिक मार्क केल्यानंतर आपल्याला कोणत्या तारखेला तेथे जावायचं आहे ते आपण इथं तारीख निवडू शकतो. आता ते तारीख आपल्याला निवडायची आहे का आपल्याला कोणत्या तारखेला आपली तारीख म्हणजे आपला काम पाहून खाली टाईम पाहून, जसं की मी एप्रिल 11/4/2025 या तारखेला मी जसं कागद पूर्ण घेऊन जाणार म्हणजे ते तारीख मी निवडला. त्यानंतर या बॉक्सवर टिकवर क्लिक करायचे आहे आणि सबमिट फॉर्म करायचे आहे. सबमिट केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करून तुम्हाला तो लेटर आणि पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तालुका केंद्रात जायचं आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं फॉर्म काही दिवसांना अप्रूव्हल होईल. धन्यवाद मित्रांनो.